पोलीस आयुक्त ओला जेव्हा नवीन अमरावती शहरामध्ये आले होते त्यावेळेस अनेक कारवाया झाल्या, अवैध धंदे सुद्धा बंद करण्यात आले होते. मात्र आता तीच परिस्थिती पुन्हा जसे थे झाल्याचे चित्र एकंदरीत पाहायला मिळते. वरली मटका जरी जोमात दिसत नसेल पण जे आहेत चोरून लपून मोठ्या प्रमाणात हे धंदे अमरावती शहरामध्ये होते. मला वरली मटक्याची सद्य परिस्थिती, कारण की मी 2 दिवस गावात नव्हतो, सद्य परिस्थिती माहित नाही. पण आयुक्त ओला आल्यानंतर त्यांनी बंद केलं होतं आणि मी कोणत्याही परिस्थिती आता 3-8 दिवसापूर्वीच पाहिलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैध धंदे मी खपवून घेणार नाही असे त्यांनी निर्देश पोलिसांना आपापल्या पोलीस ठाणेदारांना दिले होते. आता ते कितपत त्याचं ही झाली म्हणजे इम्प्लिमेंटेशन झालं हे स्वतः CP साहेबच सांगू शकतात. पण मला असं वाटतं की त्यांनी खाली सांगितलेलं आहे, खालचे अधिकारी जर ऐकत नसतील तर त्यांना शिक्षा देण्याचाही अधिकार त्यांना आहे, त्यांना वठणीवर आणण्याचाही अधिकार त्यांना आहे. तर आपण जसं म्हणता, कारण की मला त्याची सद्य परिस्थिती मी गावात नसल्यामुळे माहीत नाही, तुम्ही असं म्हणता तर असं असेल तर मला असं वाटते की आयुक्त साहेबांनी याच्यावर विशेष लक्ष देऊन हे अवैध धंदे जर चालू झाले, कारण की मधल्या काळात ते बंद झाले होते हे मात्र मला माहिती आहे निवडणुकीच्या काळात. तेव्हा आम्ही निवडणुकीच्या काळात जेव्हा आयुक्त साहेबांना भेटायला गेलो होतो तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, साहेब असं न व्हावं की ही निवडणुकीपुरतं हे बंद होतील आणि निवडणूक पुन्हा चालू होतील. तर त्यांनी आम्हाला ॲश्युअर केलं होतं, त्यांनी आम्हाला की नाही मी कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैध धंदे, सट्टा मटका, MD गुटखा हे सगळे चालू देणार नाही. ते चालू झाले असतील, मला त्याची आज मी खात्रीलायक चालू झाले असं सांगू शकत नाही, पण कारण की मी गावात नसल्यामुळे मला सध्या परिस्थिती माहीत नाही. पण जर ते चालू झाले असतील तर आम्हाला वाटते की आयुक्तांनी याच्यावर ताबडतोब कारवाई केली.